मुंगी आणि चिमणी. एका झाडाखाली एक छोटी मुंगी राहत होती. ती रोज कष्ट करून अन्न गोळा करत असे. एके दिवशी मुंगी नदीकाठी पाणी प्यायला गेली. चुकून तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. मुंगी घाबरली, वाचवा, वाचवा. तेवढ्यात झाडावर बसलेली चिमणी हे पाहत होती. तिने पटकन एक पान तोडून पाण्यात टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि वाचली. काही दिवसांनी एक शिकारी आला. तो चिमणीवर निशाणा साधत होता. मुंगीने हे पाहिले आणि पटकन शिकाऱ्याच्या पायात चावा घेतला. शिकारी ओरडला, त्याचा निशाणा चुकला आणि चिमणी वाचली. दोघीही आनंदी झाल्या. बोधक शिकवण. चांगुलपणा नेहमी परत येतो. लहान असलो तरी मदत करता येते. मैत्री आणि उपकार कधी वाया जात नाहीत. ही गोष्ट आहे मुंगी आणि चिमणी या दोन छोट्या मित्रांची. एकमेकांना मदत करून त्यांनी दाखवून दिले की चांगुलपणा, मैत्री आणि उपकार कधीच वाया जात नाहीत. ही सुंदर बोधकथा लहान मुलांना मदत करण्याची सवय, मैत्रीचे महत्त्व, चांगल्या सवयी आणि संस्कार